नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासचं 6वा लेसन घेणार आहोत. पेज नंबर 25वरती इतिहासचं 6वा लेसन आहे. पहा, तुम्ही पाहिला असेल की नाही. अनुक्रमणिका माहीत पाहिजे, त्यामध्ये काय शिकायचं माहीत पाहिजे, आपल्या जिभेच्या शेंड्यावर पाहिजे सरळ. प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना किमान आपणाला किती धडे आहेत, आपण कोणता धडा पाहतोय. एकूण या पुस्तकामध्ये तुमच्या 14 लेसन आहेत. त्यातले 5 लेसन पहिले झालेले आहेत, सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनापर्यंत. तर आज आपणाला सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनानंतर 6व्या लेसनकडे वळायचं आहे. स्वतंत्र चळवळीच्या युगास प्रारंभ. म्हणजे स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्याची जी चळवळ आहे त्या चळवळीला प्रारंभ कसा झाला, सुरुवात कशी झाली, याचं ज्ञान आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. बघा, इंग्रजी शिक्षणाचं भारतीय समाज जीवनावरती संमिश्र परिणाम झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे पाठीमागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं की हा जो नवशिक्षित वर्ग जो होता, नवसुशिक्षित म्हणा, म्हणजे भारतीय समाजाचं मागासले पण त्यांच्या अंधश्रद्धा, जातीभेद, उच्चनीचता, ब्राह्मकल्पना, चौकस, चिकित्सक वृत्तीचा अभाव याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागलेली होती. आणि त्यासाठी तो प्रबोधनाच्या वाटेवरती, प्रबोधनाच्या मार्गावरती हा सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागलेला होता. समता, बंधुता, मानवता या तत्वावर आधारित नव समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. आणि भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी पाश्चात्य शिक्षण घेऊन नवसुशिक्षित वर्ग ज्याला म्हणतात, हा नवसुशिक्षित वर्ग या चळवळीमध्ये उतरलेला आपण पाहिलेला आहे. इंग्रजी शिक्षणाचा भारतीय समाज जीवनावर संमिश्र असा परिणाम झाला. म्हणजे इंग्रजी शिक्षण घेऊन आलेले जे नवसुशिक्षित होते, या नवसुशिक्षित लोकांनी समाजाने घडवून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचं बीजारोपण झालेलं होतं. म्हणजे हे तरुण बाहेर जाऊन शिक्षण घेऊन भारतामध्ये आलेले होते. विस्तारित असा अभ्यास करून लोकांचं प्रबोधन करण्यासाठी ही नवीन पिढी भारतामध्ये नव्यानं तयार झालेली ही नवीन पिढी कार्यरत झालेली होती. भारताच्या भागामधील चळवळीमुळे वेगवेगळ्या प्रांतातील राजकीय संस्थानांचं एकसूत्रीकरण करणं, त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणणं आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधून घेणं, राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करणं, यासाठी एक अखिल भारतीय स्तरावर राजकीय संघटना उभी करण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक गट, प्रत्येक संस्था आणि प्रत्येक व्यक्ती भारतीय स्वातंत्र्यासाठी आपापल्या परीनं झटत होता, झगडत होता, काम करीत होता. परंतु या सर्व वेगवेगळ्या प्रयत्नांना एकत्र यश येणं शक्य नव्हतं. भारतामध्ये विविध भागातील चळवळी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या भागापुरत्या मर्यादित राहिलेल्या होत्या. वेगवेगळ्या प्रांतातील राजकीय संस्थानं जी होती, त्या राजकीय संस्थानांचं एकसूत्रीकरण करणं गरजेचं होतं. सर्वांनी एका व्यासपीठावर येऊन देशासाठी ठोस असं पाऊल उचलणं गरजेचं होतं. राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना आणि राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या विविध व्यक्तींना एकत्र आणून हा लढा पुढे चालवण्यासाठी निमंत्रित करणं गरजेचं होतं. यासाठी लक्ष वेधून राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करणं, त्यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरती संघटना स्थापावी असा विचार पुढे आला. आणि त्या विचारातून ही आजची जी काँग्रेस आहे, 1885 साली राष्ट्रीय सभा नावानं हिची सुरुवात झाली. ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण पहा. प्रशासकीय केंद्रीकरण कशा पद्धतीनं झालं. ब्रिटिश प्रशासन जे होतं, त्या ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थानं एकछत्री अंमल सुरू झालेला होता. म्हणजे आता भारतामध्ये दुसरं कुणीही अंमल करण्यासाठी राजे, रजवाडे, सम्राट इंग्रजांनी ठेवलेले नव्हते.
देशभर समान धोरण राबवलेलं होतं. म्हणजे संपूर्ण देशभर समान धोरण, समान कायदा, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा देण्यात आलेला होता. आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झालेली होती. म्हणजे तुझा प्रांत, माझा प्रांत, हा प्रांत, तो प्रांत, अशा पद्धतीच्या ज्या संकल्पना भारतात राबवल्या गेल्या दीर्घकाळ, म्हणजे कुतुबशाह, आदिलशाह, औरंगजेब, मुघल बादशाह, हे सारे आता भारतावरती राज्य करणारे आता इंग्रजांच्या एकछत्री अंमलाखाली आलेले होते. ब्रिटिशांनी आपलं प्रशासन सुरळीतपणे आणि सोयीचं व्हावं, आपलं प्रशासन चालवताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणीवर मात करता यावी, यासाठी लष्कराच्या जलद हालचालीसाठी रेल्वे आणि रस्ते यांचं जाळं भारतामध्ये उभारलेलं होतं. आता अर्थातच हे जे रस्ते आणि जाळं उभारलेलं होतं, त्या रस्त्याचा आणि त्या जाळ्याचा, त्याला भौतिक सुविधा असं म्हणतात, त्या भौतिक सुविधांचा इंग्रजांना तर उपयोग झालाच. म्हणजे त्यांनी आपलं प्रशासनाच्या सोयीसाठी ते जाळं उभारलं. लष्कराला जलद हालचाल करता यावी म्हणून रेल्वेचं जाळं उभारलं. पण त्याचा फायदा भारताच्या विविध प्रांतातील लोकांना सुद्धा झाला. तो अशा पद्धतीनं झाला की या रेल्वेच्या जाळ्यामुळं, रस्त्यांच्या जाळ्यामुळं वेगवेगळ्या प्रांतातील लोकांचा परस्पराशी अधिक संबंध येऊ लागला. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये संवाद होऊ लागले, त्यांच्यामध्ये संवाद वाढले आणि आपल्या राष्ट्राबद्दलची, राष्ट्रीयत्वाची भावना जी आहे ती वाढीस लागली अशा पद्धतीनं. नंतर आपल्याला पाहायचं आर्थिक शोषण. भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गाने इंग्लंडकडे सुरू झाला. म्हणजे भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीचा ओघ आता इंग्लंडच्या दिशेने सुरू झालेला होता. म्हणजे भारतातल्या संपत्तीचा इंग्लंडला फायदा होऊ लागलेला होता. इंग्लंडचे लोक, हे ब्रिटिश लोक या ठिकाणची संपत्ती ओरबडून लुटून हे इंग्लंडला घेऊन जात होते. इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळं भारताचे आर्थिक शोषण होऊ लागलेलं होतं. म्हणजे या ठिकाणच्या नैसर्गिक संपत्तीचा वापर करून ब्रिटिश आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी विचार करू लागलेले होते. आणि त्या दृष्टीनं इंग्लंडच्या मार्गाने या संपत्तीचा ओघ सुरू झालेला होता. इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळं भारताचं आर्थिक शोषण आता सुरू झालं. शेतकऱ्यांना सक्तीनं नगदी पिकं द्यावयास लावणं, शेतसाऱ्याचं ओझं, सततचे दुष्काळ, यामुळे भारतीय शेतीचा कणा अगदी कोलमडून पडलेला होता. भारतीय शेतीचा कणा मोडला होता. पारंपरिक उद्योगधंदे जे होते त्यांचा ऱ्हास झालेला होता. कारण या ठिकाणचा कच्चा माल इंग्लंडला नेऊन तो तयार करून अगदी जास्त किमतीनं पुन्हा भारतात विकला जाऊ लागलेला होता. आणि त्यामुळं या ठिकाणी असणारे पारंपरिक उद्योगधंदे जे होते त्यांचा ऱ्हास झाल्याचा आपण पाहतो. भांडवलदाराकडून कामगार वर्गाचे शोषण होत असलेलं आपण पाहतो. मध्यम वर्गावर नवनवे कर लादले जाऊ लागलेले होते आणि त्यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदू लागलेला होता. लोकांच्या मनात या ब्रिटिशांच्या बद्दल आता असंतोष खदखद करत होता. आणि अशामध्येच पाश्चात्य शिक्षण जे आहे त्या पाश्चात्य शिक्षणाच्या प्रचारामुळं, प्रभावामुळं न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनाची भारतीयांना ओळख झाली. असं जे पाश्चात्य शिक्षण आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पाश्चात्य शिक्षण जे आहे त्या पाश्चात्य शिक्षणाच्यामुळे पाश्चात्य शिक्षणाच्या प्रचारामुळं, प्रचार म्हणजे पाश्चात्य शिक्षणाची ओळख भारतातील काही नौजवानांना आता झालेली होती. हे नौजवान बाहेर इंग्लंडला, अमेरिकेला शिकण्यासाठी जात होते आणि त्या ठिकाणी जाऊन पाश्चात्य शिक्षण घेत होते. या पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या संकल्पना भारतीयांना ओळखीच्या झाल्या. बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्य भारतीयांनी आत्मसात केलेली होती. कशामुळे? पाश्चात्य शिक्षणामुळे. पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे भारतामध्ये जसा पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार झाला तसा न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नवीन संकल्पना, अशा नवीन कल्पना भारतीयांनी ओळखल्या, भारतीयांनी त्या जाणल्या. त्याचबरोबर बुद्धिनिष्ठा, त्याचबरोबर विज्ञाननिष्ठा,
त्याचबरोबर मानवता आणि त्याचबरोबर राष्ट्रवाद अशी जी मूल्ये होती, बुद्धिनिष्ठता, विज्ञाननिष्ठता, मानवतावाद, राष्ट्रवाद अशी जी मूल्ये होती, ती मूल्य भारतीयांनी आत्मसात केली आणि त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्याच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू झाली. इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेला हा भारत आणि अशा संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळालं. म्हणजे जगभराशी संपर्क आता भारतीय करू लागले, कारण ही इंग्रजी भाषा शिकलेले काही तरुण पिढी, इंग्रजी भाषा शिकलेली, इंग्रजी शिक्षण घेतलेली तरुण पिढी तयार झाली आणि त्यामुळं या इंग्रजी भाषेमुळं म्हणा, भाषिक विविधतेनं संपन्न असलेल्या भारताला आता संपर्काचं एक नवीन माध्यम मिळालं, ती म्हणजे इंग्रजी भाषा. हे पाश्चात्य शिक्षण घेतलेली मंडळी इंग्रजीतून शिक्षण घेत असल्यामुळं आता त्यांना इंग्रजी बोलता येऊ लागलेलं होतं, इंग्रजी कळू लागलेलं होतं, इंग्रजी लिहिता येऊ लागलेलं होतं आणि त्यामुळं त्यांच्या हाती असं एक शस्त्र मिळालं इंग्रजी भाषेच्या स्वरूपात, ज्या शस्त्राच्या द्वारे विविधतेने संपन्न असलेल्या भारताचं एक प्रमुख माध्यम म्हणून त्या भाषेमुळं जगभराशी संवाद साधण्याचं एक माध्यम भारतीयांच्या हाती लागलं. बघा, भारताच्या प्राचीन इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, भारताचा प्राचीन इतिहास जेव्हा आपण पाहतो, तेव्हा कोलकाता या ठिकाणी ब्रिटिशांनी एक एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. अनेक भारतीय आणि पाश्चिमात्य विद्वान भारतीय संस्कृतीचा अभ्यास या एशियाटिक सोसायटीनं सुरू केला. संस्कृत, पारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखित तपासून पाहिली, त्यावरील संशोधनं प्रसिद्ध केली. डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर राघव भांडारकर अशा काही भारतीय विद्वान मंडळींनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने, म्हणजे या विद्वान लोकांनी आता समाजापुढे हे तत्त्व मांडायला सुरुवात केली की भारतीय संस्कृती ही समृद्ध आणि सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या समृद्ध आणि प्राचीन संस्कृतीचा वारसा भारतीयांना लाभलेला आहे. हे जसं भारतीयांना समजलं, तशी भारतीयांची अस्मिता जागृत झाली आणि पुणे या ठिकाणी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था गेले 100 वर्षापासून कार्यरत आहे. त्याचबरोबर नव्यानं वर्तमानपत्रांचाही उदय झाला. वेगवेगळी प्रसारमाध्यमं, खास करून वर्तमानपत्र, वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या संस्थांनी चालवलेली, राजकीय व्यक्तींनी चालवलेली वर्तमानपत्रे, त्यांनी सुद्धा या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रारंभी, स्वातंत्र्य लढा सुरुवात होण्यासाठी, या युगाचा प्रारंभ होण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. म्हणजे वर्तमान काळाचा हा वर्तमानपत्राचं कार्य याच काळामध्ये इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा म्हणून सुरू झालेलं होतं. म्हणजे याच काळामध्ये इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमधून वेगवेगळी वर्तमानपत्र, त्यामध्ये बेंगॉल गॅझेट असेल, प्रभाकर असेल, दर्पण असेल, ज्ञानोदय असेल, इंदू प्रकाश असेल, अनेक केसरी, मराठा, अनेक प्रकारची वृत्तपत्र चालू झालेली होती. प्रादेशिक भाषा ती तितकीच होती आणि इंग्रजी भाषा ती तितकीच होती. ही वृत्तपत्रे आणि नियतकालिक भारतामध्ये आता प्रसिद्ध होऊ लागलेली होती आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका या स्वातंत्र्य संग्रामाच्या या पवित्र अशा कार्यामध्ये बजावलेली आपल्याला दिसते. या वृत्तपत्रामधून राजकीय आणि सामाजिक जागृती होऊ लागलेली होती. दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बजार पत्रिका, केसरी, मराठा अशा विविध वृत्तपत्रातून सरकारच्या धोरणावर आता टीका होऊ लागलेली होती आणि सरकारची ही जी धोरणं आहेत, वेगवेगळे जाचक असे कायदे, अटी, नियम सर्व लोकांच्यापर्यंत आता पोहोचू लागलेल्या होत्या. त्यातच भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. म्हणजे सर्व लोकांना एकत्र येऊन एक नवीन व्यासपीठ, 28 डिसेंबर 1885 हा दिवस मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा, राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली ती पहा.
म्हणजे 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं. भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आलेले होते. वेगवेगळ्या प्रांतातून जवळजवळ 72 प्रतिनिधी उपस्थित राहिले. कोलकाता या ठिकाणी नामवंत वकील उमेशचंद्र बॅनर्जी, कलकत्त्यामधले एक अत्यंत नामवंत असे हे वकील होते. कलकत्त्यामधले हे नामवंत वकील उमेशचंद्र बॅनर्जी हे त्यांचं नाव, हे अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले. या ठिकाणी मुंबईमध्ये भरलेलं हे अधिवेशन गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत भरलेलं असून ते 28 डिसेंबर 1985 रोजी भरलं. त्याला 72 प्रतिनिधी होते आणि हे भारतीय राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन होतं, ज्याचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. या सर्वांनी मिळून याच सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस, आज तुम्ही जे काँग्रेस पाहता, काँग्रेस पक्ष आहे, तो त्या सभेपासूनच जन्माला आलेला आहे. म्हणजे ती सभा म्हणजेच आजचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. तर ही भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना त्या अधिवेशनामध्ये उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्याला इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणतात. ॲलन ऑक्टेवियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतलेला होता. म्हणजे ही इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन करत असताना काही ब्रिटिश अधिकारी यामध्ये सहभागी झालेले होते. त्यामध्ये एक अधिकारी होता ॲलन ऑक्टेवियन ह्यूम. हा ब्रिटिश अधिकारी होता. भारताचं भलं, भारताला काही सुधारणा द्याव्यात, त्यांना स्वातंत्र्य मिळावं या विचारसरणीचा. त्यासाठी त्यांनीही या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावं, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी, अशा मागण्यांची निवेदनं ब्रिटिश सरकारकडे या अधिवेशनामध्येच विचारविनिमय करून पाठवण्यात आली. आणि अशा पद्धतीनं एक राष्ट्रीय सभा, सर्वांसाठी, सर्व गट तट, सर्व संस्थानं, सर्व राजकीय सामाजिक व्यक्तींना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ राष्ट्रीय सभेच्या स्वरूपात भारतीयांना मिळालं. अशी जी राष्ट्रीय सभा होती त्याची उद्दिष्टे पहा. भारतीय राष्ट्रीय सभेची, इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणतात त्याला, राष्ट्रीय सभेची काही उद्दिष्ट ठरवण्यात आली. ती उद्दिष्ट काय होती बघा. भारताच्या निरनिराळ्या भागातील म्हणजे विविध भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून, म्हणजे कुणी कुठल्या धर्माचा नाही, सर्व धर्माचे लोक पहिले भारतीय आहेत. कुणी कुठल्या वंशाचा नाही, सर्व वंशाचे लोक पहिले भारतीय आहेत. कुणी कुठल्या जातीचा नाही, कुणी कुठल्या भाषेचा नाही, भौगोलिक प्रदेशातला नाही, सारे भारतीय आहोत आणि भारतीय म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार या राष्ट्रीय सभेमध्ये मांडला. सर्वांनी धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असा भेदभाव विसरून एका व्यासपीठावर आलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार, अशा पद्धतीचं उद्दिष्ट राष्ट्रीय सभेनं समोर ठेवलं. त्याचबरोबर परस्पराच्या समस्या जाणून घेऊन, म्हणजे एकमेकाच्या समस्या प्रत्येकाने जाणून घेतल्या पाहिजेत, एकमेकांना सहकार्याची भावना ठेवली पाहिजे आणि प्रत्येकाने एकत्र येऊन आपण पहिले भारतीय आहोत असा विचार करून देशाचा विचार विमर्श केला पाहिजे, हे एक उद्दिष्ट होतं. लोकांमध्ये ऐक्याची भावना वृद्धिंगत करणं हे तिसरं उद्दिष्ट होतं. म्हणजे जे भारतीय जनता आहे, भारतीय समाज आहे, विखुरलेला आहे धर्मामध्ये, वंशामध्ये, जातीमध्ये, भाषेमध्ये आणि प्रदेशांमध्ये, त्यांच्यामध्ये ऐक्य भावना, आपण सर्वजण एक आहोत, आपण या भारतभूची, भारतमातेची लेकरं आहोत, या भारतभूमीला स्वतंत्र करणं हे आपण आपलं कर्तव्य समजलं पाहिजे आणि एका व्यासपीठावर येऊन
एकमेकाच्या परस्पर सहकार्यातून विचारविमर्श करून देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अहोरात्र कष्ट केले पाहिजेत, झटलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे असा विचार, असं उद्दिष्ट डोळ्यासमोर या राष्ट्रीय सभेनं ठेवलं. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं हे एक 5वं उद्दिष्ट होतं. ही राष्ट्रीय सभेची काही उद्दिष्ट होती. 4-5 उद्दिष्ट मी तुम्हाला सांगितली. त्यातलं एक होतं भारताच्या निरनिराळ्या भागातील धर्म, वंश, जात, भाषा, प्रादेशिक प्रदेश असे भेदभाव विसरून एका व्यासपीठावर येणं. दुसरं होतं परस्पराच्या समस्या जाणून विचारविमर्श करणं. तिसरं होतं लोकांमध्ये ऐक्याची भावना वृद्धिंगत करणं. चौथं होतं राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं. अशी विविध उद्दिष्ट ठेवून ही राष्ट्रीय सभा स्थापन झाली. पहिल्याच अधिवेशनामध्ये उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली 1885 साली. ओके. आता बघा, त्यामध्ये राष्ट्रीय सभा स्थापन झाल्यानंतर त्या सभेमध्ये सुद्धा म्हणजे राष्ट्रीय नॅशनल काँग्रेसमध्ये 2 गट पडले. एक गट मवाळ युग किंवा मवाळ गट म्हणून ओळखला जातो आणि दुसरा जहाल युग किंवा जहाल गट म्हणून ओळखला जातो. अशी 2 युग त्यामध्ये झाली. 1885 ते 1905 हा जो कालावधी आहे तो मवाळांचा कालावधी म्हणून विचारात घेतला जातो. जेव्हा आपण आपल्या स्वतंत्र लढ्याचा अभ्यास करतो, स्वतंत्र चळवळ अभ्यासतो, तेव्हा हे दोन्ही गट आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना जी आहे 1885 ते 1905 म्हणजे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून ते 1905 पर्यंत राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकामध्ये त्यांचं कार्य अत्यंत संतपणे पण सातत्य ठेवून, संतपणे जरी चालू असलं तरी त्यांच्यामध्ये सातत्य आपल्याला दिसतं. सातत्यानं ते सुरू होतं. राष्ट्रीय सभेचे जे नेते होते ते वास्तववादी आणि उच्च शिक्षित असे नेते होते. सर्व प्रदेशामधून, भारतभरातून हे नवसुशिक्षित असे जे तरुण होते ते या राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरती एकत्र आलेले होते. आणि अशा उच्च शिक्षित आणि वास्तववादी नेत्यांची ही संघटना होती. संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव झालेली होती. इंग्रज सरकारला जर भारत सोडायला लावायचं असेल आणि इंग्रजांच्या या गुलामगिरीच्या जखड्यातून आपला देशाला वाचवायचं असेल, सोडवायचं असेल, तर उच्च शिक्षित लोकांनी ओळखलेलं होतं की संघटन झालं पाहिजे, लोक एकत्र आली पाहिजेत. जात, धर्म, वंश, परंपरा, भाषा, प्रदेश यांचा भेदभाव न करता हे सर्व बाजूला ठेवून देश एक आहे आणि त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे अशा भावनेनं सारे लोक एकत्र आले पाहिजेत. ते उच्च शिक्षित लोकांनी ओळखलेलं होतं. त्यांना त्याची जाणीव झालेली होती. पाश्चात्य विचारवंताच्या उदारमतवादी तत्वज्ञानाचा, पाश्चात्य विचारवंत म्हणजे बाहेरचे विचारवंत, युरोपीय विचारवंत, पाश्चात्य कंट्रीमधले विचारवंत जे होते, उदारमतवादी तत्वज्ञानाचा स्वतंत्र, समता, बंधुता या मूल्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. कारण यांनी पाश्चात्य शिक्षण घेतलेलं होतं, त्यांच्या संस्कृतीशी यांचा संबंध आलेला होता. असे हे नवतरुण शिक्षित लोक, उच्च शिक्षित लोक या राष्ट्रीय सभेमध्ये सदस्य होते. त्यांचा सनदशील मार्गावर विश्वास होता. म्हणजे लढाया करून, झगडून, मारून, भांडणं करून अशा पद्धतीनं आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, घेता येणार नाही. सनदशील मार्गानं अर्ज विनंत्या करून म्हणा, सनदशील मार्गानं जर आपण स्वातंत्र्याची मागणी केली तर कदाचित ते दयाळू सरकार किंवा दयाळू इंग्रज, ब्रिटिश सरकार आपणाला स्वातंत्र्य देईल अशा पद्धतीचा त्यांचा मानस होता. इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील. आपल्या ज्या मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी स्वातंत्र्याची होती. ती स्वातंत्र्याची मागणी इंग्रज आपणाला देईल, पूर्ण करेल आपली मागणी, म्हणजे न्याय मिळेल असं त्यांना वाटत होतं. सनदशील मार्गाने म्हणजे अर्ज विनंत्या करून. त्यासाठी संघर्ष करण्याची काही गरज नाही, शस्त्रास्त्र हातात घेण्याची काही गरज नाही असं या गटाला वाटत होतं. कारण हा उच्च शिक्षितांचा गट होता, मवाळांचा गट होता. यांची विचारसरणी अत्यंत मवाळ होती. पाश्चात्य विचारसरणीनं भारलेले हे नवतरुण होते. म्हणजे अशी
इंग्रज सरकार आपणाला न्याय देईल अशी त्यांना आशा वाटत होती. गोपाळ कृष्ण गोखले कोण कोण होतं बघा, यामध्ये 4 नावं आपणाला निश्चित माहीत असली पाहिजेत. गोपाळ कृष्ण गोखले हे मवाळ गटामध्ये येत होते. फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी म्हणून ओळखले जातात. 2-3 नावं तरी सांगता आली पाहिजेत, ती लक्षात ठेवा. गोपाळ कृष्ण गोखले हे मवाळ युग म्हणून ओळखलं जातं. 1885 ते 1905 हा कालावधी. त्यामध्ये गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी म्हणून ओळखले जात होते. म्हणजे सनदशीर मार्गावरती यांचा विश्वास होता. अर्ज विनंत्या करून इंग्रज सरकार आपणाला न्याय देईल असं यांना वाटत होतं. आणि म्हणून या युगाला मवाळ युग असं म्हणतात. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत. जी प्रांतिक विधिमंडळं होती, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत. सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात. वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी. लोकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांची फरकत करावी. फरकत करावी म्हणजे वेगवेगळ्या असाव्यात. कार्यकारी संस्था वेगळी असावी आणि कायदेशीर हक्काचं रक्षण करण्यासाठी न्याय संस्था वेगळी असावी. त्यांच्यामध्ये फरकत करावी असे विविध ठराव या राष्ट्रीय सभेमध्ये या मवाळांच्या गटाने फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अर्ज विनंत्या अशा पद्धतीनं इंग्रजांच्याकडे चालू केलेल्या होत्या. म्हणजे काय की या राष्ट्रीय सभेमध्ये जे मवाळ गट होता त्यांच्या काही मागण्या होत्या. एक मागणी होती, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत, म्हणजे भारतीय काही लोक त्यामध्ये असावेत. नंतर दुसरी होती, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात. तिसरी होती, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी. चौथी होती, लोकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था आणि न्याय संस्था यांची फारकत म्हणजे या वेगवेगळ्या असाव्यात. असे विविध ठराव त्यांनी सनदशीर मार्गानं इंग्रज सरकारच्या दरबारी मांडलेले होते. इंग्रज शासनापर्यंत ते पोहोचवलेले होते. असे विविध ठराव त्यांनी इंग्रज सरकारकडे पाठवलेले आहेत. राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी बराचसा प्रयत्न केला. म्हणजे भारतातले लोक जर अशा पद्धतीनं एकत्र आले आणि हे नवशिक्षित लोक, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव असणारे लोक, जगाचं संपूर्ण ज्ञान असणारे हे लोक एकत्र आले तर भविष्यामध्ये आपणाला भारतावरती राज्य करता येणार नाही हे इंग्रजांनी ओळखलं. आणि म्हणून त्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये किंवा या राष्ट्रीय सभेमध्ये जे 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेस या नावानं राष्ट्रीय सभा या नावानं तयार झाली, त्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला. म्हणजे लोकांना एकत्र येऊ द्यायचं नाही. ते जर एकत्र आले आणि विचारविनिमय झाला तर आपल्याला जास्त काळ राज्य करता येणार नाही हे त्यांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं फोडा आणि राज्य करा, म्हणजे फोडा आणि जोडा म्हणतात त्याला, म्हणजे एकत्र येऊ द्यायचं नाही. हे जर लोक एकत्र आले तर आपल्या राज्याला धोका निर्माण होईल असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. असं करता करता 1885 ते 1905 हा कालावधी मवाळांचा कालावधी, सनदशीर मार्गाचा कालावधी, न्याय्य मार्गाचा कालावधी म्हणून तो ओळखला गेला. त्यानंतर सुरू झाला तो जहाल युग. जहाल युग म्हणजे जहाल कालावधी. हा होता 1905 ते 1920. मवाळाच्या कालावधीमध्ये नंतर काही नेते, राष्ट्रीय सभेमधलेच काही नेते जहाल मतवादाचे होते. सनदशीर मार्गावर ज्यांचा विश्वास नव्हता, म्हणजे इंग्रज सरकार आपल्याला मागून काही देणार नाही असा त्यांचा विचार प्रवाह होता. 1905 ते 1920 हा कालावधी भारतीय इतिहासामध्ये जहाल युग म्हणून ओळखला जातो. राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते, म्हणजे ज्यांना राजकारणात रस होता, ज्यांना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची आस होती, जे भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट करत होते, असे राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत, वंश, सर्व भेद किंवा प्रांत हे सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते.
आणि ही बाब इंग्रजांच्या लक्षात आलेली होती आणि म्हणून तर त्यांनी फोडा आणि राज्य करा अशी नीती अवलंबलेली होती. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेण्यावर त्यांचं एकमत असलं तरीही कार्यपाद्य पद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते. म्हणजे राष्ट्रीय सभेचे जे सदस्य होते त्यांच्यात मतभेद होते. कार्य एकच होतं, उद्दिष्ट एकच होतं. राष्ट्रीय सभेचं उद्दिष्ट सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेणं यांचं एकमत त्यावरती होतं, पण तरीही कार्यपद्धतीबाबत मात्र त्यांच्यात मतभेद होते. हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. राजकीय चळवळीतील या मतभेदावरून दोन प्रमुख गट तयार झाले. एक जहालांचा गट तयार झाला आणि एक आपण पाहिला अगोदर तो होता मवाळांचा गट. म्हणजे जहाल आणि मवाळ असे दोन प्रकारचे हे गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तयार झाले. एक गट जो होता, दोन प्रमुख राजकीय गट तयार झाल्यानंतर एक गट होता शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारा, तो मवाळ. आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे, संघर्ष केल्याशिवाय आपल्याला इंग्रज सरकारकडून काही मागण्या सनदशीर मार्गाने मिळणार नाहीत असं मानणारं, म्हणजे स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे ते जहाल होते. त्यामध्ये लाल बाल पाल म्हणजे लाला लजपतराय, गंगाधर टिळक, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी मानले जातात. कोण कोण जहाल पुढारी कोण? जहाल गटामध्ये सांगा बघू. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांना लाल बाल पाल असंही म्हटलं जातं इतिहासामध्ये. माहीत असू द्या तुम्हाला. लाला लजपतराय म्हणजे लाल, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल, त्यांना पाल असं म्हणून ओळखलं जातं. लाल बाल पाल असं या तिघांची इतिहासामध्ये टोपण नाव आहेत. लाल बाल पाल म्हणून ही तिकडे ओळखली जाते. त्यांना जहाल नेते म्हणून ओळखलं जातं. म्हणजे सनदशीर मार्गावरती त्यांचा विश्वास नव्हता. त्यांना असं म्हणायचं होतं की अजून संघर्ष तीव्र केला पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे, संघर्षाशिवाय मागून काही मिळणार नाही. त्यामध्ये लोकमान्य टिळक हे जहाल नेत्यामध्ये सर्वात आघाडीवर असलेले नेते होते. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये जागृती, राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वेगवेगळी वृत्तमानपत्रे, राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला. लोकमान्य टिळकांनी तुम्हाला माहीत असेल मराठा आणि केसरासारखी वर्तमानपत्र चालवली आणि त्यामधून जनजागृती केली, लोकांचं प्रबोधन केलं, लोकांना सांगण्याचा, लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर गणेश उत्सव, छत्रपतींची जयंती, शिवजयंती ज्यांना आपण म्हणतो असे उत्सव, त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण म्हणजे लोकांना राष्ट्रीय शिक्षण दिलं पाहिजे तरच देशाबद्दलचं हे जे देशप्रेम आहे, राष्ट्रप्रेम आहे, राष्ट्रीयभक्ती आहे ती वाढीला लागेल असा त्यांचा कयास होता, असा त्यांचा विचार होता. केसरी व मराठा या वर्तमानपत्रातून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली. बंगाल प्रांतामध्ये अमृत बाजार पत्रिका हे जे वर्तमानपत्र होतं, या वर्तमानपत्रानं बंगालमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं लोकांच्यामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. अमृत बाजार पत्रिका हे झालमतवादी विचाराचं मुखपत्र म्हणून मानलं जातं. जसं केसरी मराठा हे लोकमान्य टिळकांनी चालवलं आणि झाल मतवादी वृत्तपत्र म्हणून ते नावारूपाला आले, तशाच पद्धतीनं कलकत्त्यामध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये, बंगाल प्रांतात म्हणा त्यावेळेच्या बंगाल प्रांतामध्ये अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र जहालांचं वृत्तपत्र म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आपापसातील मतभेद जे होते, आपापसातील मतभेद लोकांनी विसरून एकत्र यावं, त्यांच्या विचारांचं आदानप्रदान व्हावं, हे विचार एकमेकांच्या समोर मांडले जावेत, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूने टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे त्या काळी लोकांनी एकत्र यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि जे राष्ट्रीय पुरुष आहेत, राष्ट्रपुरुष आहेत, जे आपल्या देवदेवता आहेत, त्यांच्या कार्यातून काही मूल्य मिळावीत, जनतेला प्रेरणा मिळावी हा उदात्त हेतू ठेवून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सवासारखे उत्सव चालू केले. राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालते.
राजकीय कारणासाठी लोकांना ब्रिटिश सरकार एकत्र येऊ देत नव्हतं आणि अशा वेळेला एकत्र येण्यासाठी काहीतरी व्यासपीठ आपणाला मिळालं पाहिजे म्हणून लोकमान्य टिळकांनी हे 2 उत्सव चालू केले. त्यातला एक उत्सव होता शिवजयंती आणि दुसरा उत्सव होता गणेश उत्सव. या उत्सवाचं आयोजन करून त्यांनी लोकांना एकत्र केलं, प्रबोधित केलं, त्यांना प्रेरणा दिली. राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल, परंतु धार्मिक कारणासाठी जर लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालू शकणार नाही असं टिळकांचं मत होतं आणि म्हणून त्यांनी हे उत्सव चालू केले. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तुरुंगात असताना गीता रहस्य यासारखा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. अतिशय मौलिक, अतिशय मूल्य जपणारा, सांगणारा, गीतेवर भाष्य करणारा हा गीता रहस्य नावाचा प्रचंड मोठा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला. त्याचा गाभा कर्मयोग आहे. म्हणजे त्या ग्रंथामध्ये कर्मयोगावरती जोर दिलेला आपण पाहतो. त्याचा गाभा कर्मयोग असून लोकांनीही कृतिशील राहावं त्यावर त्यांचा भर असलेला आपल्याला दिसतो. स्वभाषा, सुसंस्कृती यांच्याविषयी प्रेम, आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी या उद्देशानं, म्हणजे आपल्या देशाबद्दल, आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे, आस्था असली पाहिजे, संस्कृतीबद्दल आस्था असली पाहिजे. म्हणजे आपल्या संस्कृतीबद्दल, स्वभाषेबद्दल, स्वराष्ट्राबद्दल आस्था बाळगणारी, प्रेम असणारी नवीन पिढी निर्माण करण्याच्या उद्देशाने या जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं पाऊल टाकलं. या ठिकाणी असणारे विद्यार्थी त्यांना आपण संस्कारित करू. लक्षावधी लोकांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष तर केलाच. अशा पद्धतीचा जर संघर्ष आपण पुढे चालू ठेवला तरच यश मिळेल असे जहाल नेत्यांचं सरळ मत होतं. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल यांनी सामान्य जनतेला हेच शिक्षण दिलं असं म्हणा, किंवा हेच सांगितलं, ओरडून सांगितलं की सनदशीर मार्गानं आपण जर अर्ज विनंत्या करत राहिलो तर आपल्याला स्वतंत्र कधीच मिळणं शक्य नाही. आपण एकत्र आलं पाहिजे, संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे, एकत्र येऊन स्वतंत्र चळवळीमध्ये भाग घेऊन सरकारला आव्हान दिलं पाहिजे आणि संघर्ष चळवळ अधिक तीव्र केली पाहिजे. त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जन आंदोलन उभारलं पाहिजे असं आग्रहाचं प्रतिपादन केलं. लोकमान्य टिळक सांगायचे की सशस्त्र बंडाची भूमिका न घेता जन आंदोलन उभारलं पाहिजे. सारी जनता, सारा समाज एकत्र आला पाहिजे. जात, वंश, भाषा, प्रदेश, धर्म अशा पद्धतीचा भेदभाव न करता भारतभूमीचे पुत्र म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. मवाळ्यांनी स्वतंत्र चळवळीचा पाया घातला आणि जहालाने त्याला कळत चढवलं असं म्हणा, ही चळवळ पुढे नेली. 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने हाहाकार उडवलेला होता. प्लेगची प्रचंड साथ आलेली होती. आता कशी करोनाची साथ आलेली आहे तशी त्या काळी प्लेगची साथ आलेली होती. किती साली? 1897 साली. कुठे? पुण्यामध्ये. खास करून पुण्यामध्ये प्लेगच्या साथीनं हाहाकार उडवला आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रॅड अधिकाऱ्याची नेमणूक झालेली होती. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या घेण्याचं काम सुरू झालं. म्हणजे प्लेग झालेला आहे किंवा नाही हे शोधून काढण्यासाठी रॅडच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये झडत्या सत्र चालू झालं, झडती घेणं. आता रॅड अधिकाऱ्याची नेमणूक झाल्यानंतर प्लेगची रोगी शोधून काढण्यासाठी जे झडते सत्र सुरू झालं, लोकांवर त्यामध्ये जुलूम, जबरदस्ती केली गेली आणि त्याचा बदला घेण्याच्या उद्देशानं चापेकर बंधूंनी रॅडचा वध केला. रॅड या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केलं. सरकारने टिळकांचा या कटाशी संबंध जोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, कारण टिळकच हे या क्रांतिकारकांचे महामेरू आहेत असं सरकारचं मत होतं. पण सरकारला त्यामध्ये यश आलं नाही. त्यात सरकार अपयशी झालं. त्यात अपयश आलं तरीही सरकारने सूडबुद्धीनं लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकलं. अशा पद्धतीनं लोकांनी एकत्र येऊ नये, फोडा आणि झोडा म्हणजे फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीचा या नीतीचा अवलंब त्यांनी केला. आणि त्यातच इंग्रजांनी, ब्रिटिशांनी दुसरा डाव टाकला. तो डाव होता बंगालची फाळणी.
हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये दुहीची बीजे पेरली. म्हणजे हिंदू समाज मुस्लिम समाज हा एकमेकाच्या विरोधात उभा राहणारा समाज आहे असं इंग्रजांनी हेरलं आणि या दोन समाजामध्ये भांडणं लावून त्यांच्यामध्ये भांडणं जर लागलीत तर त्याचा फायदा आपल्याला घेता येईल अशा उद्देशानं हिंदू मुस्लिम समाजामध्ये दुहीचं बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले. ब्रिटिशांनी तसं केलं. तत्कालीन व्हाईसराव जो होता ज्याचं नाव होतं लॉर्ड कर्झन याने त्याला खतपाणी घातलं. म्हणजे मुस्लिम आणि हिंदूंच्या या दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी लॉर्ड कर्झननं विशेष प्रयत्न केले. बंगाल हा एक मोठा प्रांत होता आणि या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड होतं. बंगालसारख्या प्रांताला बंगाल हा फार मोठा प्रांत आहे आणि या सर्वात मोठ्या असणाऱ्या भारतातल्या या प्रांताचा राज्यकारभार करणं ही तशी जिकिरीची आणि अवघड गोष्ट होती. इंग्रजांनी हेरलेलं होतं. मग लॉर्ड कर्झननं त्या काळचा जो व्हाईसराव होता त्या लॉर्ड कर्झननं या विचाराला खत पाणी घातलं. बंगालची फाळणी करण्याचं ठरवलं आणि या प्रांताचा कारभार करता येणं प्रशासकीयदृष्ट्या अवघड असल्याचं त्यानं म्हटलं. हे कारण पुढं करून लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये किती साली 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. म्हणजे भारतापासून बंगाल हा प्रांत वेगळा करण्याचं ठरलं आणि या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल अशी त्या बंगाल प्रांतामध्ये एक व्यूहरचना अशी रचना करण्याचं इंग्रज सरकारने ठरवलं. म्हणजे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असं या मोठ्या प्रांताचे दोन प्रांतात विभाजन केलं. एक हिंदूंचा आणि एक मुस्लिमांचा. अशी हिंदू मुस्लिमात फूट पाडली आणि या फाळणीमुळे हिंदू मुस्लिमात फूट पाडून स्वतंत्रता चळवळ दुर्बल करणं हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश इंग्रज सरकारचा छुपा उद्देश म्हणा हा छुपा उद्देश असल्याचं आपल्याला दिसतं. आता ही जी चळवळ उभी राहिली बंगालची फाळणी करण्याचं ब्रिटिश शासनाने ठरवलं. त्यांच्या विरोधात एक प्रचंड अशी चळवळ उभी करण्यात आली. त्याला वंगभंग चळवळ असं म्हणतात. तर या वंगभंग चळवळीमध्ये बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधात एक जनमत तयार झालं. म्हणजे लोक जागृत झाले आणि ही फाळणी भारतातील लोकांच्या मध्ये जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी तयार करण्यात आली किंवा ही फाळणी करण्यात आली असं लोकांचं मत झालं. भारत सरकारच्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात जनजागृत करण्याचं काम अनेक नेते आणि सामाजिक संस्थांनी केलं. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेध सभांद्वारे सरकारचा निषेध केला गेला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायलं जाऊ लागलं. ऐक्याचं प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी शाळा महाविद्यालयावर बहिष्कार टाकण्यात आला. मोठ्या संख्येनं विद्यार्थी या चळवळीमध्ये सामील झाले आणि अशा पद्धतीनं वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर अशा अनेक आघाडीच्या नेत्यांनी याचं वंगभंग चळवळीचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर हे आघाडीचे नेते त्यामध्ये उतरले. वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढवण्यास मदत केली. ती एक राष्ट्रीय चळवळ बनली. असंतोषाची तीव्रता पाहून 1911 साली ब्रिटिशांनी पुन्हा 1905 साली झालेली बंगालची फाळणी रद्द केली आणि अशा पद्धतीनं या वंगभंग चळवळीला यश आलं. म्हणजे बंगालची जी फाळणी इंग्रज सरकारने केली त्याच्या विरुद्ध संपूर्ण भारतभरातून लोक जागृत झाले आणि त्यांनी एक देशव्यापी राष्ट्रव्यापी अशी चळवळ उभी केली. ज्या चळवळीमध्ये अनेक आघाडीचे नेते होते. त्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, आनंदमोहन बोस होते, रवींद्रनाथ टागोर होते. यांनी या फाळणीला बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध केला आणि शेवटी या चळवळीची या आंदोलनाची तीव्रता पाहून इंग्रज सरकारने 1911 साली बंगालच्या फाळणीचा प्रस्ताव मागे घेतला. पुन्हा एकदा राष्ट्रीय सभा या आंदोलनानंतर देशव्यापी आंदोलन झाल्यानंतर राष्ट्रीय सभेला यातून बळ मिळालं आणि राष्ट्रीय सभा पुन्हा एकदा नावारूपाला आली. राष्ट्रीय सभेची जी चतुसूत्री होती तो 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये
1905 साली एक राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नामदार गोखले. त्यांनी वंगभंग आंदोलनाला पाठिंबा दिला. हे जे वंगभंग आंदोलन जनतेनं उभा केलेलं होतं, त्यांनी नामदार गोखले यांनी या वंगभंग आंदोलनाला राष्ट्रीय सभेचा पाठिंबा जाहीर केला. 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषण करत असताना व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला 1906 साली. अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा, नेटानं प्रयत्न करा आणि स्वराज्याचं ध्येय साध्य करा. म्हणजे आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार आणि रोगराई यांना बळी पडत आहेत त्यांना वाचवा, त्यांना वाचवता येईल. त्यासाठी सर्वांनी एकत्र या. त्यांना वाचवता आलं तर आपल्या देशाची खऱ्या अर्थानं सेवा होईल. राष्ट्राला, भारताला मानाचे स्थान पुन्हा एकदा प्राप्त होईल असा मोलाचा संदेश त्याने 1906च्या या अध्यक्षीय भाषणामधून दिला. जनतेला एकत्र येण्याचं आवाहन केलं. ते असं म्हणाले भाषणामध्ये, एकत्र या, नेटानं प्रयत्न करा आणि स्वराज्याचं ध्येय साध्य करा. एकत्र आल्याशिवाय स्वराज्याचं ध्येय साध्य होणं शक्य नाही. हे त्यांनी त्या अध्यक्षीय भाषणावरून लोकांच्या समोर असा विचार मांडला. भारताला पुन्हा एकदा मानाचं स्थान प्राप्त होण्यासाठी एकत्र येऊन नेटानं संघर्ष केला पाहिजे असा विचार त्यांनी भारतीयांना या अधिवेशनात अध्यक्षीय भाषणावरून दिला. याच अधिवेशनामध्ये स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. चतुसूत्री कोणते बघा, स्वराज्य, स्वदेशी म्हणजे स्वराज्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा, नंतर स्वदेशीचा वापर करायचा, राष्ट्रीय शिक्षण, राष्ट्राचं शिक्षण या तरुण पिढीला द्यायचं आणि बहिष्कार, इंग्रज सरकारच्या प्रत्येक गोष्टीवरती बहिष्कार टाकायचा, इंग्रज सरकार, इंग्रज शासन नाकारायचं. अशा पद्धतीची ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेनं एकमताने 1906च्या या अधिवेशनामध्ये स्वीकारली. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधन सामुग्री, मनुष्यबळ आणि इतर सर्व अन्न घटक, सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि त्यातून आपल्या देशाचं हित साधता येईल. परदेशी वस्तू आणि परदेशी मालावरती बहिष्कार ही पहिली पायरी, तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही दुसरी पायरी असं ठरवण्यात आलं आणि बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर घाव घालता येईल अशा पद्धतीचा विचार पुढे आला. हे त्या काळच्या नेत्यांचं मत या अधिवेशनामध्ये 1906च्या अधिवेशनामध्ये पुढे आलं. त्याच्यानंतर माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिलंय पहा, एक कॉलम दिलेलं आहे बघा पिंक कलरमध्ये. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे एक चित्र दिले आणि त्यांच्याबद्दलची ती माहिती दिलेली आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणं, धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करणं आणि सामाजिक सलोखा निर्माण करणं, शिक्षणाचा प्रसार करणं हे भारत सेवक समाजाचं मुख्य उद्दिष्ट होतं. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांनी स्थापन केलेले 1905 मध्ये भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेचा उद्देश काय होता बघा, लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करायची, स्वार्थ त्यागाची शिकवण द्यायची, धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करायचा, सामाजिक सलोखा निर्माण करायचा आणि राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करायचा. अशा उदात्त हेतून ही जी संघटना आहे भारत सेवक समाज संघटना, ही नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी चालू केली, स्थापन केली. अशातच जहाल आणि मवाळ जे दोन गट होते यांच्यामध्ये तीव्र मतभेद व्हायला सुरुवात झाली. म्हणजे जहालांचा गट वेगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्य मिळवू इच्छित होता, तर मवाळ गटांचा सनदशीर मार्गावरती विश्वास होता. या दोघांच्या मध्ये, जहाल आणि मवाळ गटामध्ये मतभेद झाले. राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद 1907 सालच्या सुरत या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनामध्ये विकोपाला गेले. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता.
म्हणजे स्वदेशीचा अंगीकार करणं आणि बहिष्कार टाकणं या दोन गोष्टी बाजूला ठेवा, अशा पद्धतीचा विचार मवाळांचा होता. तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट चालू होती. नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता अशा मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा त्यांच्यावरती आरोप केला. लाल बाल पाल म्हणजे लाला लजपतराय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय सभा या भारतीय सभेमध्ये, भारतीय सभा हीच राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यामध्ये फूट पडणार नाही, त्यामध्ये फूट पाडून चालणार नाही असं टिळकांचं मत होतं. म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून आपण एकत्र आलेलो आहोत, ती एकता तशीच पुढे चालू राहावी. लाला लजपतराय आणि लोकमान्य टिळक यांनी आपली मतं मांडलेली आहेत. लाला लजपतराय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जहाल आणि मवाळ गटांमध्ये. भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पडून चालणार नाही असं टिळकांनी आपलं मत मांडलं. अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला आणि तडजोड अशक्य झाले. अखेरीस भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली आणि दोन गट तयार झाले. एक गट होता मवाळांचा आणि एक गट होता जहालांचा. आता ब्रिटिश सरकारची जी दडपशाही आहे, भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये जसे दोन गट तयार झाले, दोन गट तयार झाल्यानंतर इंग्रज सरकार या दोन गटाचा फायदा घेऊन त्यांनी आता दडपशाहीचं धोरण अंगीकारलं. त्यांना असं वाटलं की आता दडपशाही जर केली तर हे दोन गट विखुरले जातील आणि भारतीय राष्ट्रीय सभा संपुष्टात येईल. आणि म्हणून ब्रिटिश सरकारनं दोन्ही गटाच्या बाबतीत या स्वातंत्र्य संग्रामाच्या या लढ्यामध्ये दडपशाहीला सुरुवात केली, दडपशाही आणण्याचा प्रयत्न केला. आज आपण इथेच थांबूया. 28 पेजवरती ब्रिटिश सरकारची दडपशाही इथपर्यंत आपण आलेलो आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण ब्रिटिश सरकारची दडपशाही, नंतर मुस्लिम लीगची स्थापना, मोर्ले मिंटो कायदा, लखनौ करार, पहिलं महायुद्ध आणि भारत, नंतर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा, या विविध घटनांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्या अगोदर हा शिकवलेला भाग आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊन तो व्यवस्थित नीट केल्यास आपणाला पुढचा भाग कळत जाईल. अभ्यास करायलाही, विभागून अभ्यास करायलाही थोडी मजा येईल. आणि म्हणून आपण आज इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण ब्रिटिशांची दडपशाही पेज नंबर 28 पासून सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हा लेसन वाचून घ्यायचा आणि मग वाचून घेतल्यानंतर न समजलेला भाग आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. एकदा दोनदा वाचायचा, त्यातले प्रश्न बघायचे, त्या टॉपिकवरती कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला येत आहेत का, सुटत आहेत का. अशा पद्धतीनं आजचं लेक्चर या ठिकाणीच आपण संपूया. पुढच्या लेक्चरला पुढचा भाग आपण पाहणार आहोत. धन्यवाद.